नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मस्त अशी चटपटीत एकदम टेस्टी अशी मस्त टोमॅटोची चटणी। चला तर बनवूया मस्त अशी चटपटीत लागणारी झणझणीत अशी एकदाच खाताच तोंडाला पाणी सोडणारी आणि रोज रोज बनवून खावीशी वाटणारी अशी मस्तपैकी टोमॅटोची चटणी। टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी लागणार मी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि मधातून त्याचे 2 भाग करून घेतले। असे सर्व टोमॅटो मी चिरून घेतले। आता मी हे टोमॅटोची चटणी चुलीवर बनवणार आहे। तर चुलीवरले कोणताही स्वयंपाक इतका टेस्टी होतो, खूपच छान लागतो। तर मी कढई घेतली आणि कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी। तेल मस्त असं तापू द्यायचं। याच्यानंतर हे टोमॅटो तेलामध्ये असे ठेवून घ्यायचे। सर्व टोमॅटो असे मस्त असे ठेवून घ्यायचे पूर्ण कढईमध्ये। खूप छान लागते ही टोमॅटोची चटणी। अशी तेलामध्ये भाजायचे टोमॅटो पूर्ण असे मस्त असे 2 मिनिटं याला झाकून ठेवायचं। याची थोडीशी 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची टोमॅटोची। नंतर याच्यावरलं ढाकण काढून परत एकदा याला बघायचं शिजले की नाही ते। मस्त असे पलटून घ्यायचे। तुम्ही ही चटणी बनवसाल तर बोटं चाटूनच खासाल, इतकी छान होते। आणि रोज रोज ती चटणी बनवून खासाल, इतकी छान होते ही चटणी तयार। हे पूर्ण टोमॅटो मी उलटून घेतले आणि नंतर लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। ह्या लसणाच्या पाकळ्या तेलामध्येच भाजून घ्यायच्या, खूप छान लागतात। नंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून परत याला 2 मिनिटं झाकून ठेवायचं। चुलीवरला कोणताही स्वयंपाक खूप टेस्टी होतो आणि खूप छान लागतो, चवदार लागतो। गॅसवर आणि छगडीवर तेवढा काही स्वयंपाकाची चव येत नाही, पण आता सर्व काही बदललं त्यामुळे गॅसवरतीच करतात। तर हे टोमॅटो मी कढईतून काढून घेतले, मस्त शिजले बघा। आणि याची आता सर्व साल काढून घ्यायची। ही वरची टोमॅटोची साल काढून घ्यायची। नंतर याच्या बत्त्यामध्ये ही वाटून घ्यायची टोमॅटोची चटणी। टोमॅटोला खूप पाणी सुटतं या। मस्त अशी टोमॅटो वाटून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये मी टोमॅटो चटणी काढून घेतली। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची। कढई ठेवायची तापण्यासाठी। कढई चांगली तापू द्यायची। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर कढईमध्ये थोडीशी मोहरी जिरं टाकायचं। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। 2 मिनिटं परतून घेतलं। नंतर 1 चम्मच लाल चटणी टाकायची। तुम्ही हिरवी मिरची पण टाकली तरी चालेल, खूप छान होते। मी 1 चम्मच चटणी लाल टाकून घेतली। आता 2 मिनिटं याला भाजून घ्यायचं। नंतर टोमॅटो टाकायचा। चिरलेली टोमॅटोची वाटलेली चटणी टाकून घ्यायची आणि याला मस्त 2 मिनिटं असं मस्त भाजून घ्यायचं। 2 मिनिटं असं याला मिक्स करून मस्त असं 2 मिनिटातच तयार होते ही चटणी बनवून। बघा किती छान कलर आला आहे आणि खूप छान झालेली आहे। सुगंध पण खूप छान येत आहे। तुम्हाला जर माझ्या ह्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलवरती नक्की जा आणि माझे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला पण खूप आवडतील। अशाच नवनवीन रेसिपीज ट्राय करा, असेच रेसिपी पहा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।